ओके, आता न्यूमरिकल्स बघूया. हे जे काही न्यूमरिकल्स घेते मी टेक्स्टबुक मधले घेते. टेक्स्टबुक मधले एक्सरसाइज मध्ये जेवढे न्यूमरिकल्स आहेत तेवढे घेते. अ सोल्युशन, अ 0.1 मोलॅरिटी सोल्युशन ऑफ K2SO4. ह्याचं मीनिंग आहे 0.1 मोल ऑफ सोल्यूट काय K2SO4 चा डिसॉल्व झालाय. सो 0.1 मोलॅरिटी सोल्युशन ऑफ K2SO4. मोलॅरिटी दिले म्हणजे m दिले. सो 0.1 मोलार म्हणजे 0.1 काय असतं मोल पर काय असतं तर kg असतं. सो 0.1 molarity solution of K2SO4 in water has a freezing point. ह्या सोल्युशनचा 0.1 मोलार सोल्युशन ऑफ K2SO4 चा फ्रीजिंग पॉइंट दिलाय. फ्रीजिंग पॉइंट सोल्युशनचा दिलाय म्हणजे TF सोल्युशन. फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन काय दिलाय TF किती दिलाय तर -4.3 डिग्री सेल्सियस. What is the value of Van't-Hoff factor if Kf's value is how much 1.86 Kelvin kg per mole. एक लक्षात घ्या सोल्युशनचं फ्रीजिंग पॉइंट दिलंय. मग प्युअर सॉल्व्हेंट कोण आहे 0.1 मोलार सोल्युशन ऑफ K2SO4 इन वॉटर म्हणजे प्युअर सॉल्व्हेंट कोण आहे वॉटर. सो T0 फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर किती असतं तर 0 डिग्री काय असतं सेल्सियस असतं. हे गिवन आहे. आणि टू फाइंड काय करायचंय Van't-Hoff फॅक्टर. फाइंड काय करायचंय Van't-Hoff फॅक्टर. मग Van't-Hoff फॅक्टर फाइंड करायचा असेल तर फॉर्म्युला काय असतो delta TF that is depression in freezing point is equals to Van't-Hoff factor into Kf into molarity. delta TF म्हणजे काय असतं प्युअर सॉल्व्हेंट चं फ्रीजिंग पॉइंट मायनस सोल्युशनचं फ्रीजिंग पॉइंट. प्युअर सॉल्व्हेंटचं फ्रीजिंग पॉइंट मायनस सोल्युशनचं फ्रीजिंग पॉइंट. F का लिहिलं तर फ्रीजिंग पॉइंट आहे आणि B लिहिलं तर बॉइलिंग पॉइंट आहे. T0F minus TF is equals to I into KF into काय असणार आहे मोलॅरिटी असणार आहे. मला सांगा T0F किती आहे 0 मायनस TF किती आहे -4 पॉइंट काय आहे is equals to I KF किती आहे 1.86 into मोलॅरिटी किती आहे 0.1. मायनस मायनस बिकम प्लस म्हणजे इथं काय येणार आहे 0 प्लस काय येणार 4.3 is equals to I into 1.86 into 0.1. 0.1 म्हणजे एक डेसिमल आपण शिफ्ट करू शकतो म्हणजे काय येणार आहे 0.186. सो 4.3 आता 0.186 डिवाइड येणार खाली येणार 186 इज इक्वल्स टू काय येणार आहे Van't-Hoff फॅक्टर. हा बघा 0 प्लस 4.3 इज 4.3 आणि 0.186 मल्टिप्लाय त्याचं काय होणार आहे डिवाइड होणार आहे. काय होणार आहे डिवाइड होणार आहे. मग किती डेसिमल शिफ्ट करूया तर काय करूया हे बघा डिनॉमिनेटरला 1 2 3 आहेत ना मग 3 डेसिमल शिफ्ट करण्यासाठी मी मल्टिप्लाय बाय 1000 करते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. 4.3 into काय करते 1000 डिवाइडेड बाय 0.186 into काय करते 1000 इज इक्वल्स टू काय येणार आहे म्हणजे काय येणार आहे 4300 3 डेसिमल ना 1 2 3 डेसिमल डिवाइडेड बाय 186 इज इक्वल्स टू काय आलं I Van't-Hoff फॅक्टर. ह्याला मी डायरेक्टली डिवाइड करते. डिवाइड करताना इथं डिवाइड करा बघा 186 डिवाइडेड बाय 4300 186 into 2 6 मध्ये 6 2 जा 12 8 मध्ये 16 70 2 मध्ये 2 3 186 into 3 6 मध्ये 6 2 जा 6 3 जा 18 8 मध्ये 8 2 6 3 24 25 3 1 जा 3 4 5 मोठे येते म्हणजे त्या 2 येणार आहे. 2 जा किती आलं 372
सबस्ट्रॅक्ट केलं 10 मायनस 2 8, 12 मायनस 7 3 चं 13, 13 चं 2 12, 7 8 9 10 11 12 5 हे 580 आलं. मग 186 इंटू काय करते 5 घेते. 6 5 जा 30, 8 5 जा 40, 40 प्लस 4 44, 5 1 जा 5, 6 7 8 9 9 48 आहे म्हणजे कमीच येणार आहे. 186 इंटू काय करते 4 करून बघते. 6 4 जा 24, 8 4 जा 32, 23 34, 4 1 जा 4 5 6 7 इंटू 3 8, 3 किती आलेलं 186 इंटू 3, 6 2 जा 6 2 जा 12, 6 3 जा 18, 8 1 जा 8 16, 8 1 जा 8 16 24 प्लस 1 25, 3 1 जा 3 4 5 5 5 8 किती जातो 3 जा 5 5 8. सबस्ट्रॅक्ट केलं 10 मायनस 8 2, 7 मायनस 5 2 0 पॉईंट दिले तर 0. मग 0 आला तर म्हणजे इथं 1 जा काय येणार आहे 186. 10 मायनस 6 इज 4, 11 मायनस 8 8 म्हणजे 11 340. 340 म्हणजे परत किती जाणार आहे 1 जाच येणार आहे, कमी आहे ना. मग आपण काय लिहिणार आहे मग इथं त्यावर कॅल्क्युलेट करून आपल्याला पॉइंट ऑफ फॅक्टर आय मिळाला. आय इज इक्वल्स टू काय मिळाला आय इज इक्वल्स टू 23.11. आय इज इक्वल्स टू काय मिळाला 23.11. इथे लॉग टेबल पण घेऊ शकतो. लॉग टेबल घ्यायचा असेल तर कॅरेक्टरिस्टिक घेताना काय घ्यायचं 4.3 आहे. 4.3 आहे डेसिमलच्या आधी एक नंबर आहे 1 मायनस 1 0, 0.43 तो शून्यामध्ये बघा. परत 0.186 आहे, 0.186 डेसिमलच्या आधी काहीच नाही म्हणजे बार 1 पॉइंट घ्या आणि कॅरेक्टरिस्टिक बघा. हे काय करा डिवाइडेड आहे म्हणून सबस्ट्रॅक्ट करा. सबस्ट्रॅक्ट करून जो आन्सर येईल त्याचा अँटीलॉग घ्या आणि जो काही अँटीलॉग येईल तो तुमचा काय असणार आहे फायनल आन्सर. काय येणार आहे तर फायनल आन्सर येणार. इथं मायनस करायचं log of a upon b आहे तर log of a minus log of b. So want of factor I is 23.11. So what is the value of want of factor विचारलं तर लास्ट राहिल्याचं want of factor I is equals to 23.11. काय आहे बघा 0.1 मोलॅरिटी दिली आहे सोल्युशनची K2SO4 वॉटर मध्ये. आता वॉटर मध्ये म्हणजे वॉटर हा प्युअर सॉल्व्हेंट झाला आणि प्युअर सॉल्व्हेंटचं फ्रीजिंग पॉईंट दिलेलं नसते आपल्याला माहित असते म्हणून तो किती आहे तर 0 डिग्री सेल्सिअस. फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दिलाय -4.3 म्हणजे TF दिलाय, मोलॅरिटी दिलाय, KF दिलाय. मग आपल्याला फॉर्म्युला पॉइंट ऑफ फॅक्टर विचारलाय डेल्टा TF इज इक्वल्स टू I इंटू KF इंटू M. मग डेल्टा TF म्हणजे काय असतं फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट मायनस फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन असतं. सो 0 मायनस मायनस 4.3 मायनस मायनस बिकम प्लस. सो 4.3 इज इक्वल्स टू I इंटू 0.186. So 4.3 divided by 0.186 is equals to 1. So 4.3 into 1000, 0.186 into 1000 केलं डेसिमल शिफ्ट झाले I ची व्हॅल्यू आली. I ची व्हॅल्यू किती आली तर 23.11 आली. किती आली I ची व्हॅल्यू 23.11. सो want of factor हे तुम्ही असंही करा पण लॉग टेबलने इझी जातं. लॉग टेबलला काय होतं तर इझी होतं. मोस्टली तुम्ही काय करा लॉग टेबल्स काय करा यूज करा. नेक्स्ट A fish generally needs त्याची गरज सांगितली आहे. A fish generally needs O2 concentration in water at least 3.8 milligram per liter. त्याला लागते किती 3.8 milligram per liter of oxygen लागते का तर जिवंत राहण्यासाठी. मग जर partial pressure of O2 above the water needed for the what is the partial pressure? मग partial pressure किती आहे O2 चा above the water is needed for the survival of fish. Given काय दिले solubility of O2 in water दिले at 0 degree Celsius and 1 atmospheric pressure. Solubility 1 atmospheric pressure solubility दिली काय दिलेलं. आता सोल्युबिलिटी आणि पार्शियल प्रेशर आहे. मग गिवन पासून पहिला आपण रिक्वायर्ड कंडिशन्स काय करूया फाइंड करूया. सगळ्यात पहिला गिवन लिहूया. गिवन मध्ये काय आहे फिश नीड्स हाऊ मच
सर्वायवल साठी किती लागते, फिशला किती लागते, फिश नीड्स 3.8 मिलीग्राम ऑफ O2 फॉर सर्वायवल, सर्वायवल साठी इतकं लागतं. ठीक आहे. नेक्स्ट पार्शियल प्रेशर फाइंड करायचं आहे O2 चं अबाउट वॉटर. म्हणजे हा काय झालं, ही सोल्युबिलिटी झाली 3.8 मिलीग्राम पर लिटर, ही सोल्युबिलिटी झाली ऑफ O2 फॉर सर्वायवल. पण मोस्टली जो सोल्युबिलिटी असते ती मोल्स पर लिटर मध्ये असते. मग मोल्स पर लिटर साठी आपण काय करायचं, ग्रॅम दिले, मग मास डिवाइडेड बाय मोलार मास केलं तर आपल्याला काय मिळणार आहे बघा. मिलीग्राम मध्ये सोल्युबिलिटी दिली आहे पण आपल्याला मोल्स पर लिटर मध्ये पाहिजे, कारण वरची एक सोल्युबिलिटी मोल्स पर लिटर मध्ये दिली. तर मी काय करणार, सोल्युबिलिटी मिलीग्राम पर लिटर मध्ये त्याला मोल्स मध्ये कन्वर्ट करणार. कसं, तर नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू काय असतं, मास डिवाइडेड बाय काय असतं, मोलार मास असतं. मास डिवाइडेड बाय काय असतं, मोलार मास असतं. मग मास किती आहे 3.8, मोलार मास किती आहे 32. मग 3.8 डिवाइडेड बाय 32 केलं तर काय येईल बघा, 32 डिवाइडेड बाय 38, 32 1 जा 32, राहिलं किती 8 minus 2, 8 minus 2 6 आणि इथं 0 घेतलं तर पॉइंट घेतलं, किती येणार आहे 32 1 जा 32, 32 2 जा 70, 32 2 जा किती येते 64 येते. म्हणजे परत 1 जा येणार काय येणार 32 येणार. 10 minus 2 किती येते 8 आणि 6 minus 3 किती येणार आहे 28, 280. मग 32 इंटू काय करूया, 8 1 जा 8 2 जा 16, 8 1 जा 8 16, 24 25, so 2 5 6, so 10 minus 6 is 4, 8 minus 5 is 3, so 2 minus 2 is 0. म्हणजे किती झालं 1.18 कन्सिडर करा. मग सोल्युबिलिटी किती आली मोल्स पर लिटर मध्ये, मिलीग्रामचं कशामध्ये कन्वर्ट केलं मोल्स मध्ये, 1.18 मोल. नाही सॉरी, मिलीग्राम होता ना मासला, मग मिलीग्रामला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करणार. सॉरी एकच मिनिट 3.8 इंटू 10 रेज टू -3 घ्यायला पाहिजे. इथं 1.18 आलं म्हणजे हा 0.118 यायला पाहिजे. डिवाइड करून बघा त्याचे कॅल्क्युलेशन्स. 0.118 डिवाइडेड इंटू 10 रेज टू 3 म्हणजे इथं काय येणार आहे 1.18 इंटू किती येणार आहे तर 10 रेज टू -4 मोल पर लिटर ऑफ O2 सर्वायवल साठी पाहिजे, ऑफ O2 फॉर सर्वायवल पाहिजे. फिश नीड्स एवढं रिक्वायर्ड आहे. मग त्यावेळेचं पार्शियल प्रेशर फाइंड करा म्हणते. त्यावेळेचं काय फाइंड करा, पार्शियल प्रेशर फाइंड करा. मग आपल्याला सोल्युबिलिटी आणि पार्शियल प्रेशरचा हेनरीज लॉ प्रमाणे काय माहित आहे, अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ. अकॉर्डिंग टू विच लॉ, अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ. हेनरीज लॉ प्रमाणे रिलेशन काय आहे, सोल्युबिलिटी इज इक्वल्स टू KH इंटू काय आहे P. मग मला सोल्युबिलिटी माहित आहे पण पार्शियल प्रेशर पण माहित नाही आणि हेनरीज कॉन्स्टंट पण माहित नाही. मग मला हेनरीज कॉन्स्टंट माहित करून घ्यायला पाहिजे ना. जर मला सोल्युबिलिटी माहित आहे, KH आणि P माहित नाही, ऍटलीस्ट एक कोणती तरी गोष्ट माहित असायला पाहिजे. मग हेनरीज कॉन्स्टंट मी फाइंड करू शकते का, करू शकते. कसं तर दिलेले पुढचे कंडिशन्स काय दिले बघा की व्हॉट इज द पार्शियल प्रेशर ऑफ O2 अबाउट द वॉटर, हे आपल्याला फाइंड करायचं आहे 3.8 मिलीग्राम साठी. जर सोल्युबिलिटी ऑफ O2 इन वॉटर ऍट 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर पण दिलाय, पार्शियल प्रेशर पण दिलाय किती आहे 2.2 इंटू 10 रेज टू -3. दुसऱ्या कंडिशन साठी प्रेशर पण दिलाय आणि काय दिलाय, प्रेशर पण दिलाय आणि काय दिलाय बघा, प्रेशर आणि काय दिलाय सोल्युबिलिटी दिली. मग ह्या प्रेशर आणि सोल्युबिलिटी वरून आपण काय फाइंड करू शकतो, हेनरीज कॉन्स्टंट फाइंड करू शकतो. काय फाइंड आउट करू शकतो तर हेनरीज कॉन्स्टंट काय करू शकतो तर फाइंड आउट करू शकतो. काय फाइंड आउट करू शकतो, हेनरीज कॉन्स्टंट आपण काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो.
आणि मग त्यापासून काय करूया तर पार्शियल प्रेशर काय करूया फाइंड करूया. हे रब करते हा पार्ट. ओके, सोल्युबिलिटी आपण काढली, त्यावरनं पार्शियल प्रेशर काढायचं आहे, पण आपल्याला इथं हेनरीज कॉन्स्टंट पण माहित नाहीये. पण अनेक गोष्ट दिली आहे. काय दिली आहे की सोल्युबिलिटी ऑफ O2 is how much 2.2 into 10 raised to minus 3 mole per liter at what? At partial pressure 1 atmospheric pressure. At pressure how much? 1 atmospheric pressure. म्हणजे ह्या कंडिशनला, सेकंड कंडिशनला सोल्युबिलिटी किती दिली आहे? सोल्युबिलिटी किती दिली आहे? 2.2 into 10 raised to minus 3 काय दिली आहे? मोल पर लिटर दिली आहे. आणि प्रेशर किती दिलं आहे तर 1 atmospheric pressure. सो इथे काय येणार आहे? सोल्युबिलिटी इज इक्वल्स टू KH इंटू P. मग त्यावर मी हेनरीज कॉन्स्टंट पहिला काढणार. मग S अपॉन P इज इक्वल्स टू काय येणार आहे? KH. सोल्युबिलिटी किती आहे? 2.2. सोल्युबिलिटी किती आहे? 2.2 इंटू 10 रेज टू मायनस 3 डिवाइडेड बाय प्रेशर किती आहे? 1 atmospheric pressure इज इक्वल्स टू काय आलं? KH. म्हणजे एनिथिंग डिवाइडेड बाय 1 इज एनिथिंग, पण ह्याचे युनिट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. युनिट्स काय येणार आहे? 2.2 इंटू 10 रेज टू मायनस 3 मोल पर लिटर पर एटमॉस्फियर, दॅट इज हेनरीज कॉन्स्टंट. हेनरीज कॉन्स्टंट मिळालं. मी सोल्युबिलिटी पण फाइंड केली आहे. इथं बघा जरा, इथं लक्षात एक मिनिट की तिथं जी सोल्युबिलिटी दिली आहे सर्वायवल साठी, सोल्युबिलिटी S फॉर सर्वायवल, सोल्युबिलिटी फॉर सर्वायवल किती दिली आहे? सोल्युबिलिटी फॉर सर्वायवल किती दिलेली आहे तर 3.8 मिलीग्रॅम पर लिटर दिली आहे. मग ह्याला मला मोल्स मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. मग पहिला ह्याला मी ग्रॅम मध्ये कन्वर्ट करते. 3.8 इंटू 10 रेज टू मायनस 3 ग्रॅम पर लिटर, मिलीग्रॅमचा ग्रॅम. आणि मास जर दिला असेल आणि त्याला मोलार म्हणजे मास जर आपल्याला दिलंय आणि नंबर ऑफ मोल्स फाइंड करायचे असेल तर आपल्याला फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू काय असतो? मास डिवाइडेड बाय काय असतो? मोलार मास असतो. मग मास किती आहे? 3.8 इंटू 10 रेज टू मायनस 3. मोलार मास किती असतो ऑक्सिजनचा? एका ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16 आहे. मग 2 ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती असतं? 32. 16 प्लस 16 किती येणार आहे? 32. मग आता इथे मी काय करणार? 3.8 इंटू 10 रेज टू मायनस 3 अपॉन 38 मास डिवाइडेड बाय मोलार मास. मग काय येणार आहे? मोल पर लिटर. हा आपल्याला किती आला तर 1.18 इंटू 10 रेज टू मायनस 4 मोल पर मीटर. ही सोल्युबिलिटी फॉर सर्वायवल मिळाली. Solubility of what? Survival. So, the next बघा, solubility for survival is equals to KH into काय येणार आहे? E. मला प्रेशर माहित नाहीये. मग solubility for survival upon Henry's constant KH is equals to काय येणार आहे? प्रेशर. मग solubility for survival किती आहे?
1.18 into 10 raised to minus 4. आणि हेनरीज कॉन्स्टंट किती आहे तर 2.2 into 10 raised to minus 3 इज इक्वल्स टू काय हा प्रेशर आहे. ठीक आहे, मग काय करणार इथं ह्याला डिवाइड करणार ना. काय येणार आहे बघा -3 वर जाऊन प्लस होणार म्हणजे 1.18 into 10 raised to minus 1 अपॉन काय येणार आहे 2.2 येणार आहे. ओके, इज इक्वल्स टू पी. मग ह्याला जर मी डिवाइड केलं 2.2 1 जा येणार हा 0. काय येणार आहे 5 जा आणि किती येणार आहे 9 जा. सो 0.59 into 10 raised to minus 1 divided by 1.1 आहे. मग इथे मी काय करते 2 डेसिमल शिफ्ट करते. 59 into 10 raised to minus 2 into 10 raised to minus 1 divided by 11 into 10 raised to काय करते minus 1. -1 cancel झाला is equals to p आला. So 11 divided by 59. 11 5 जा 55 राहिलं किती 9 minus 5 राहिलं किती 4.0. 11 3 जा 33 राहिले किती 33 मधून 40 मधून 3 गेले 7 म्हणजे 66. 5.36 कन्सिडर करते म्हणजे काय करते 5.36 into 10 raised to minus 2 काय लिहिते प्रेशर ॲटमॉस्फेरिक मध्ये 2 डेसिमल शिफ्ट केले म्हणजे 0.0536 atmosphere is equals to pressure. So the partial pressure required, partial pressure of O2 above what? Partial pressure of O2 above water is how much? 0.0536 atmosphere. 0.0536 atmosphere इतका प्रेशर काय आहे रिक्वायर्ड आहे. हे बाळांनो इथे लक्ष द्या, समजून घ्या मी काय सांगते ते. दिलंय काय करायचं काय आहे. फिशला जनरली O2 चा कॉन्सन्ट्रेशन पाण्यामध्ये 3.8 मिलीग्रॅम पर लिटर इतका लागतो सर्वायवल साठी. पण त्यावेळेचा पार्शियल प्रेशर दिलेला नाहीये, तो फाइंड करायचा आहे. व्हॉट पार्शियल प्रेशर, मग किती पार्शियल प्रेशर O2 चा लागतो अबाउट द वॉटर फॉर द सर्वायवल ऑफ फिश. ठीक आहे, असं दिलंय. आणि एक कंडिशन दिली आहे की जी सोल्युबिलिटी ऑफ O2 ची सोल्युबिलिटी 0 डिग्री सेल्सिअसला आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला किती आहे तर 2.2 into 10 raised to minus 3. म्हणजे इथं सोल्युबिलिटी पण दिलाय आणि पार्शियल प्रेशर पण दिलाय. मग ही कंडिशन वापरून सोल्युबिलिटी आणि पार्शियल प्रेशरची कंडिशन वापरून मी पहिला काय फाइंड करणार हेनरीज कॉन्स्टंट फाइंड करणार. आणि हेनरीज कॉन्स्टंट मिळाल्यानंतर ना सोल्युबिलिटी आणि हेनरीज कॉन्स्टंट वापरून पार्शियल प्रेशर फाइंड करणार. पण सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट आहे की ह्या दोघांची युनिट्स, ही पण सोल्युबिलिटीच आहे, ही पण सोल्युबिलिटीच आहे. पण गिवन सोल्युबिलिटी जी आहे ती मोल्स पर लिटर मध्ये आहे आणि नॉर्मली पण सोल्युबिलिटी मोल्स पर लिटर मध्येच यायला पाहिजे. म्हणून आपण काय केलं तर जे काही पर्टिक्युलरली सोल्युबिलिटी होती त्याला मोल्स पर लिटर मध्ये कन्वर्ट केलं. कसं केलं तर 3.8 मिलीग्रॅम पर लिटर आहे. मिलीग्रॅमचं ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं 10 raised to minus 3 ग्रॅम पर काय केलं लिटर. परत मास दिले त्याला मोलार मासने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळते नंबर ऑफ मोल्स. मग सेम केलं मास डिवाइडेड बाय मोलार मास करून नंबर ऑफ मोल्स फाइंड केले. आपण म्हटलं फिश नीड्स 3.8 मिलीग्रॅम ऑफ O2 फॉर सर्वायवल. त्याला मोल्स पर लिटर मध्ये करण्यासाठी आपण काय केलं कन्वर्ट केलं 1.18 into 10 raised to 4 मोल पर लिटर ऑफ O2 एवढी सोल्युबिलिटी दिली. एवढेच ऑक्सिजन डिझॉल्व्ड असायला पाहिजे. त्यावेळेचा पार्शियल प्रेशर माहित नाही आणि हेनरीज कॉन्स्टंट माहित नाही. पण सोल्युबिलिटी ऑफ O2 2.2 into 10 raised to minus 3 मोल पर लिटर आहे जेव्हा प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर आहे. मग इथं सोल्युबिलिटी आणि प्रेशर दिलंय त्यावरनं मी हेनरीज कॉन्स्टंट फाइंड करू शकते. सो सोल्युबिलिटी आणि प्रेशर दिले त्यावरनं हेनरीज कॉन्स्टंट येणार काय S is equals to KH into P. So S upon P is equals to KH, that is 2.2 into 10 raised to minus 3 upon 1 atmosphere मोल पर लिटर. सो आपले हेनरीज कॉन्स्टंट किती आलं 2.2 into 10 raised to minus 3 मोल पर लिटर पर
atmosphere is equals to Henry's constant. मग solubility for survival किती लागतंय तर 1.18. मग हे बघा solubility ही हेनरीज कॉन्स्टंट आहे आणि solubility for survival हेनरीज कॉन्स्टंट असतं. solubility चेंज झाली तरी हेनरीज कॉन्स्टंट असतं. सो हेनरीज कॉन्स्टंट मिळालं. solubility for survival माहिती दिलंय, फाइंड केलंय आपण. मग आपण प्रेशर फाइंड करायचं, पार्शियल प्रेशर. मग काय आहे पार्शियल प्रेशर? solubility for survival is equals to KH into P. So solubility for survival आपण KH is equals to P. मग पुट केले व्हॅल्यूज, सॉल्व केलं. तुम्ही डायरेक्ट लॉग टेबलला पण सॉल्व करू शकताय. काय 1.18 आहे हे बघा, 1.18 आहे त्याचा लॉग घ्या. डेसिमलच्या आधी एक नंबर आहे, 0.11 मध्ये घ्या. आणि 2.2 आहे डेसिमलच्या आधी एक नंबर आहे, 0.22 चा 0 मध्ये घ्या. याला सबट्रॅक्ट करा आणि त्याचं काय करा, अँटी लॉग घ्या आणि डेसिमल शिफ्ट करा. तुम्हाला प्रेशर किती मिळेल तर 0.0536 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मला इथं जागा नाहीये, मला इथं जागा नाही आहे म्हणून मी इथं लिहिते. मला इथं जागा नाहीये म्हणून मी आन्सर इथं लिहिते. काय लिहिणार, व्हॉट पार्शियल प्रेशर ऑफ O2 अबव द वॉटर. सो पार्शियल प्रेशर ऑफ O2 above water, partial pressure of O2 above water is how much? 0.0536 atmosphere is needed. 0.0536 atmosphere is needed. Partial pressure of O2 above water is 0.0536 atmosphere is needed. जितका atmospheric pressure काय होत असतो तर लागत असतो. समजलं का बघा? समजलं का बघा? स्क्रीनशॉट घ्या, लिहून काढा. परफेक्टली लिहून काढायचं, समजून लिहून काढायचं, टाइमपास साठी लिहून काढायचं नाही. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय आहेत आपल्यासाठी. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय आहेत आपल्यासाठी. Okay, next बघा. What is the vapor pressure? The vapor pressure of water दिले. Vapor pressure of water दिले. Vapor pressure of water किती आहे? 20 डिग्री सेल्सिअस. at 20 डिग्री सेल्सिअस 17 mm of Hg आहे. मग vapor pressure of solution विचारलंय, containing 2.8 gram of urea in 50 gram of water. आता युरिया हा सोल्यूट असणार आहे आणि वॉटर हा काय असणार आहे, सॉल्व्हेंट असणार आहे. मग सगळ्यात पहिला मी गिवन लिहिते. नाही, पहिला मी फॉर्म्युला लिहिते. काय का तर मला फॉर्म्युला पासून माहित होणार की मला काय काय रिक्वायर्ड आहे आणि काय काय दिलंय मला. लोअरिंग इन वेपर प्रेशर आहे म्हणजे डेल्टा पी अपॉन पी नॉट. वेपर प्रेशर आहे म्हणजे लोअरिंग वेपर प्रेशर आहे. सो डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल्स टू WB डिवाइडेड बाय NB into MA upon WA. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे B सोल्यूट साठी आहे आणि A काय आहे, सॉल्व्हेंट. मग इथं मी काय लिहिते, सगळ्यात पहिला वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट दिले ना. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. कोण आहे प्युअर सॉल्व्हेंट? इथं वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट दॅट इज वॉटर किती आहे, 17 mm ऑफ काय आहे, Hg. म्हणजे हा P नॉट आहे. P नॉट हा P नॉट आहे. ठीक आहे. व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग 2.8 ग्रॅम ऑफ युरिया म्हटलंय. आता 2.8 ग्रॅम ऑफ काय म्हटलंय, युरिया. युरिया हा सोल्यूट आहे. मग इथं काय होते, मास ऑफ सोल्यूट
दॅट इज युरिया म्हणजे कोण WB किती आहे 2.8 ग्रॅम. त्यानंतर ना मोलार मास ऑफ सोल्यूट. आता मोलार मास ऑफ सोल्यूट तर युरियाचं मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित असायला पाहिजे बाळांनो. NH2CO काय असतो NH2. 2 नायट्रोजन 14 14 28 4 हायड्रोजन 28 आणि 4 32 32 कार्बन 1 12 32 आणि 2 32 34 34 आणि 44 44 आणि 16 44 आणि 6 44 आणि 6 50 60. तो मोलार मास ऑफ युरिया किती येतं 60 ग्रॅम पर मोल. तुम्ही म्हणाल कसं तर मोलार मास साठी ॲटॉमिक मासेस माहित असायला पाहिजे 5 असायला पाहिजे. नायट्रोजन 14 हायड्रोजन 1 कार्बन 12 ऑक्सिजन किती आहे 16. फाइंड करा. 2 नायट्रोजन आहे 4 हायड्रोजन आहे 1 कार्बन 1 ऑक्सिजन. सो मोलार मास ऑफ सोल्यूट दॅट इज इक्वल्स टू काय येणार आहे WBMD येणार. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय ऑफ युरिया इज डिझॉल्व्ड इन हाऊ मच 50 ग्रॅम ऑफ वॉटर. वॉटर हा सॉल्व्हेंट आहे. परत काय येणार आहे मास ऑफ सॉल्व्हेंट म्हणजे कोण वॉटर म्हणजे WA किती आहे 50 ग्रॅम. किती आहे 50 ग्रॅम आहे. मग मोलार मास ऑफ वॉटर. मोलार मास ऑफ वॉटर म्हणजे काय येणार आहे MA म्हणजे किती येणार आहे 18 ग्रॅम पर मोल. आता मोलार मास H2O हायड्रोजन काय असतं ॲटॉमिक मास 1 असतं आणि ऑक्सिजन किती असतं 16. हे ऍड करा तुम्हाला मिळेल. मोलार मास ऑफ वॉटर किती असेल तर 18 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. मग WB माहित आहे का माहित आहे. MA माहित आहे का माहित आहे. WA माहित आहे का माहित आहे. MB माहित आहे का माहित आहे. P0 माहित आहे. माहित काय नाही तर डेल्टा P मधला माहित नाही रे आपल्याला. काय माहित नाही आपल्याला माहित काय आहे की डेल्टा P इज इक्वल्स टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट टू द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आणि आपल्याला हेच फाइंड करायचं आहे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन P फाइंड करायचं. म्हणजे काय गिव्हन टर्म्स आहेत ते काय करायचे सबस्टिट्यूट करायचे. सो अकॉर्डिंग टू रिलेशन काय आहे रिलेशन डेल्टा P अपॉन P0 is equals to WB into MA divided by MB into WA. बघा सगळं ग्रॅम्स आणि ग्रॅम्स पर मोल मध्ये त्यामुळे इथे काय कन्वर्जन केजी मध्ये कन्वर्ट करत बसायचं नाही. डेल्टा P पूर्ण माहित नाही P0 टाकूया. P0 किती आहे 17. WB किती आहे 2.8. MA किती आहे 18. नंतर मग काय आहे MB किती आहे 60. हे किती आहे 50. असं राहायचं शिफ्ट करूया. सो डेल्टा P इज इक्वल्स टू 2.8 इंटू 18 इंटू काय करूया 17. हा 17 इथं शिफ्ट केला डिवायडेड बाय 60 इंटू काय करूया 50. 60 इंटू काय करूया 50. इथं काय करायचं आहे इथं सगळ्यांचे लॉग बघायला लागणार. इथं सगळ्यांचे काय बघायला लागणार आहे तर लॉग बघा किंवा मल्टिप्लाय करून करणार असाल तर करा. माझं तर म्हणणं असेल असं असेल की लॉग बघा. बरं एकच मिनिट.
ओके, आता लॉग्स बघूया. हे बघा, हे वरती न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरला काय आहे, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे. मग हे पहिला वरचे मल्टिप्लाय करून ऍड करणार लॉग्स, म्हणजे हे वरचे लॉग्स बघून ऍड करणार, मल्टिप्लिकेशन आहे. खालचे पण लॉग्स काय करायचे, मल्टिप्लाय करून ऍड करायचे आणि मग काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. आता सबट्रॅक्ट कसं करायचं, काय करायचं बघूया. पहिला 2.8 चा लॉग बघूया. 2.8 चा लॉग इथंच असेल लॉग, आहे की नाही, म्हणजे पर्टिक्युलर जागा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. 2.8 चा लॉग डेसिमलच्या आधी किती नंबर आहे, 1. 1 - 1 0. 0.28 चा 0 मध्ये लॉग, 28 चा 0 मध्ये लॉग 4 4 7 2. नेक्स्ट 18. 18 हे बघा, 18 डेसिमलच्या आधी किती नंबर आहे, 18.0. म्हणजे डेसिमलच्या आधी किती नंबर आहे, 2. 2 - 1 1. 1.18 चा 0 मध्ये, 18 चा 0 मध्ये 2 5 5 3. ठीक आहे. नेक्स्ट 17. 17.0 डेसिमलच्या आधी 2 नंबर आहेत, 2 - 1 1. 1.17 चा 0 मध्ये 2 3 0 4. हे ऍड करूया. 4 5 6 7 8 9. 5 + 5 10 11 12. 5 + 5 10 11 12 13. 4 + 1 5 6 7 8 9. 2.9329 आलं. ठीक आहे. परत इकडचं झालं, इकडचं लॉग बघूया. 60 आहे ना, डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत, 2 आहेत ना. 60 मध्ये किती येणार आहे, 1. 60 चं 0 मध्ये, 60 चं 0 मध्ये 7 7 8 2. आणि 50 चं 0 मध्ये 6990. परत मल्टिप्लिकेशन ऍड करणार. 2 9 8 16 17 कॅरी 1 9 10. 10 + 7 17. 7 7 14 3. आता हा न्यूमरेटर आहे आणि हा डिनॉमिनेटर आहे, त्यामुळे सबट्रॅक्ट करणार. 2 - 3.47 70. 9 - 2 किती येणार आहे, 7 येणार आहे. 12 - 7 7 8 9 10 11 12 किती आले, 5. त्यानंतर परत 3 चं 2 12. 12 - 7 किती आलं, 5. त्यानंतर इथं 8 येणार. 8 - 4 4. हे आहेच राहणार. 2 - 3 12. मग 0.45 चं 57 मध्ये काय बघायला पाहिजे, एंटी लॉग. 0.45 चं हे 12 आलं. 2 - 3 12 आलं. 0.45 चं 5 आणि 7 मध्ये, 0.45 चं 5 मध्ये 2851 आणि 7 मध्ये 2851 2851 + 5 2856. या दोघांचं काय आहे, 285 काय आलं, 6. हे बघा तिथं बार 1 आहे. हे बघा कॅरेक्टरिस्टिक -1 आहे, बार 1. बार 1 म्हणजे -1. -1 + 1 काय आहे, 0. म्हणजे डेल्टा पी किती आलं तर 0.2856. हे आपल्याला लोअरिंग वेपर प्रेशर मिळालं की 0.2856 इतकं प्रेशर काय झालं, लोअर झालं. mmHg इतका प्रेशर काय झाला, लोअर झाला. पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन फाइंड करायचं आहे. मग डेल्टा पी P0 मायनस काय असतं, पी मायनस पी इथं जाऊन प्लस पी प्लस डेल्टा पी इथं जाऊन मायनस. सो पी P0 मायनस डेल्टा पी. सो P0 म्हणजे किती असणार आहे, 17 मायनस डेल्टा पी. डेल्टा पी किती आहे, 0.2856. सबट्रॅक्ट केल्यावर किती येणार आहे, 17.000
minus 0.2856, 10, 9, 9, 9, 6, 10 minus 6, 4, 9 minus 5, 4, 9 minus 8, 1, 9 minus 2, 7, किती आलं? P 16.71 काय आलं? 44. So the vapor pressure of solution is 16.7144 mm of Hg. लॉग टेबल यायला पाहिजे सॉल्व करायला आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला येतंय आणि मी सॉल्व करून दाखवलेलं आहे ह्याच्या आधी. वेपर प्रेशर ऑफ वॉटर दिले 20 डिग्री सेल्सिअसला 17 mm ऑफ Hg आहे. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन विचारले आहे बघा. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हा सॉल्व्हेंट पेक्षा कमी असणार आहे. हा सोल्यूट 2.8 ग्रॅम युरिया म्हटले. युरिया कमी आहे. सोल्यूट वॉटर काय आहे? सॉल्व्हेंट आहे. मग मी पहिला फॉर्म्युला सगळ्या गोष्टीला फॉर्म्युलाच नाही असायला पाहिजे. डेल्टा P अपॉन P नॉट इज इक्वल टू WB into MA divided by MB into WA. So vapor pressure of pure solvent किती आहे? 17 mm of Hg, that is P naught. Vapor pressure of pure solvent. Mass of solute WB किती आहे? 2.8 ग्रॅम. मोलार मास ऑफ सोल्यूट युरियाचं किती आहे? 60 ग्रॅम पर मोल MB आहे. मास ऑफ सॉल्व्हेंट किती आहे? 50 ग्रॅम. मोलार मास ऑफ वॉटर किती आहे? 18 ग्रॅम पर मोल. हे सगळं घेतलं. मग डेल्टा P अपॉन P नॉट इज इक्वल टू WB into MA divided by MB into WA. So डेल्टा P अपॉन P नॉट किती आहे? 17 इज इक्वल टू 2.8 into 80 divided by 60 into 50. हा 17 इथं शिफ्ट करायचं. मग ह्याचं सगळ्यांचं लॉग काढलं. ह्या तिघांचा लॉग ऍड केला, ह्या दोघांचा लॉग ऍड केला, ऍड करून सबस्ट्रॅक्ट केला आणि अँटी लॉग काढलं. अँटी लॉग काढल्यानंतर डेल्टा P मिळाला. डेल्टा P इज इक्वल टू P नॉट मायनस P असतं. मग मी काय केलं? मायनस P जाऊन प्लस केलं. डेल्टा P जाऊन मायनस झालं. सो 17 मायनस ही व्हॅल्यू केली 16.7144 mm ऑफ काय आलं? Hg. दॅट इज vapor pressure of solution is 16.7144 mm of Hg. इथे का बघा लक्षात. कॅल्क्युलेशन परत चेक करा. मी लॉग टेबल वापरले. माझ्या लॉग टेबल मध्ये वापरताना काही चुकी झाली असेल तर त्या चुक्या तुम्ही काय करू शकता? कंप्लीट करू शकता. 7 14 16 17 carry 1 6 6 12 13 14 carry 1 3 4 3.4772. बघा चेक करा सगळे लॉग. काय चुकीचं असेल तर मग करेक्ट करा त्याला. पण मेथड तर हीच राहणार आहे आणि अशाच वेळेला काय करायला लागणार आहे? तर सॉल्व करायला लागणार आहे. राहिले तर अजून किती न्यूमरिकल्स? 1 2 3 4 5 6 न्यूमरिकल्स आहेत. अजून 2-3 लेक्चर्स लागतील. 6 न्यूमरिकल्स काय करूया ते संपूया. आणि सॉल्व्ड एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करायचे आहेत बघून. जेवढे पण सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत, जेवढे पण टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते बघून, क्वेश्चन बघून समजून, ह्याच टाइपचे सगळे क्वेश्चन बघून समजून सॉल्व करायचं आहे. न्यूमरिकल्स प्रॅक्टिस करायला पाहिजे. शॉर्टकट्स मगच डेव्हलप होतात. जेव्हा तुम्ही सॉल्व करायला लागताय तेव्हापर्यंत डेव्हलप होत नाही. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट न्यूमरिकल्स बघूया. हा 9वा न्यूमरिकल होता.